ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर. 2h च्या जागी व्हॅल्यू आहे 8ab. याच्या जागी व्हॅल्यू येईल 4ab. याच्या जागी व्हॅल्यू येईल 4ab आणि b च्या जागी येईल b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. एच्या जागी a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर. याच्या जागी आली 4ab आणि b च्या जागी आली b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. या जॉईंट इक्वेशन मध्ये दोन लाईन्स राहतात, त्यांच्यामधली ॲक्यूट अँगल मी गृहीत धरतो थीटा. लेट theta be the acute angle. Let theta be the acute angle between the lines. Between the lines. Then tan theta equal to आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 under root h square minus ab whole divided by a plus b, where a plus b is not equal to 0. a plus b आणि कॅपिटल A कॅपिटल B मी इथे लिहिलो. कशामुळे लिहिलो तर इक्वेशन त्या फॉर्मॅटचा घेतल्या आपण म्हणून फॉर्म्युलाही तशाच पद्धतीचा यूज केला. आता आलेले व्हॅल्यू या फॉर्म्युलेमध्ये आपण पुट करू. हे होईल tan theta is equal to 2 under root of h square. h आहे 4ab त्याचा स्क्वेअर मायनस ab a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर b आहे b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर डिवाइड बाय a प्लस b a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर a प्लस b b आहे b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. मी इथं फक्त आपल्याला जे व्हॅल्यूज आलेत कॅपिटल ए ची कॅपिटल एस ची आणि कॅपिटल बी ची ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलो. हे होईल tan theta इक्वल टू mod of 2 under root 4ab चा होल स्क्वेअर. हे होईल 16 a स्क्वेअर b स्क्वेअर 16 a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस मायनस नंतर एवढा टर्म आहे आपण ते ब्रॅकेट मध्ये घेऊ a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर. हे होईल a स्क्वेअर b स्क्वेअर a स्क्वेअर इंटू मायनस 3a स्क्वेअर. हे होईल मायनस 3a टू द पॉवर 4 minus 3a to the power 4 minus 3b square into b square minus 3b to the power 4 minus 3b square minus 3a square minus into minus plus 9a square b square divide by इथं व्हॅल्यू दोन्ही मध्ये प्लस आहे डायरेक्टली ब्रॅकेटच्या बाहेर व्हॅल्यू घेऊ आपण. a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. हे होईल tan theta इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ 16 a square b square minus 3a to the power 4 3b to the power 4 a square b square plus 9a square b square. हे होईल 10 a square b square divide by a square minus 3a square minus 2a स्क्वेअर लिहू शकता इथं मायनस 3b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर
tan theta is equal to 2 under root of 16a square b square माइनस मध्ये मल्टिप्लाय करू माइनस इंटू माइनस प्लस 3a to the power 4 plus 3b to the power 4 plus into minus minus 10a square b square divide by या दोन्ही मधनं जर -2 मी कॉमन घेतलो इथं उरेल a square plus b square a square plus b square meanwhile 2 cancel होईल tan theta equal to under root of 3a to the power 4 3b to the power 4 16a square b square minus 10a square b square या जागी आपण plus 6 a square b square divide by a square plus b square असं लिहू शकता. मी जर आता इथं 3 कॉमन घेतो या टर्म्स मधून न्यूमरेटर मधून हे व्हॅल्यू होईल tan theta equal to a to the power 4 plus b to the power 4 plus 2a square b square divide by a square plus b square a square plus b square tan theta equal to 3 ला रूटच्या बाहेर काढतो ते होईल √3 3 ला रूटच्या बाहेर काढलो ते होईल √3 इंटू हे जे रूट आहे याला मी आता रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरचा होल स्क्वेअर लिहू शकतो. बघा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरचा होल स्क्वेअर काय येते a to the power 4 plus b to the power 4 plus 2a square b square अशी व्हॅल्यू आहे त्याला मी असं लिहितो डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हे होईल tan theta equal to √3 इंटू स्क्वेअर रूट आणि होल स्क्वेअर कॅन्सल होईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर डिवाइड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इथं कॅन्सल होईल tan theta इक्वल टू आपल्याला मिळेल √3. आता tan ची व्हॅल्यू कोण्या अँगलला √3 होते 60 डिग्रीला √3 होते 60 डिग्रीला आपण म्हणू शकता π/3 रेडियन π/3 रेडियन चला लिहून घ्या. प्रॉब्लेम सोपाच आहे फक्त कॅल्क्युलेशन थोडं केअरफुली करावं लागतील तुम्हाला.